नमस्कार. अलीकडील काही दिवसापासून आपण शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार हे KYC पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही अशा बातम्या ऐकत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आपण myAadhar.uidai.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपला जो आधार नंबर आहे तो कुठल्या बँकेला लिंक आहे का. जर असेल तर त्या बँकेत आपली सॅलरी होते का. जर होत नसेल त्या बँकेत तर आपल्याला आपलं आधार सीडिंग जे आहे तर ते बदलून आत्ता सध्या ज्या बँकेत आपली सॅलरी होते त्याला सीडिंग करावं लागेल. तर यासाठी सर्वप्रथम आपण चेक करूया. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आपल्याला OTP येईल. OTP टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करावे. त्यानंतर सीडिंग स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या बँकेला ते लिंक आहे ते दिसेल. आता यापूर्वी मी ऑलरेडी केलेलं आहे म्हणून ते दिसतं आहे की महाराष्ट्र बँकेला ऑलरेडी माझं सीडिंग झालं आहे. मी आजच्या डेटला ते केलेलं आहे. पूर्वी बँक ऑफ इंडिया होतं, आता ते महाराष्ट्र बँक तिथे लिहून आलं आहे कारण मी ते आज केलेलं आहे. जर तुमचं झालं नसेल तर पुढची एक वेबसाईट आहे बघा, त्या वेबसाईटवर तुम्हाला काम करायचं आहे. वेबसाईटचं नाव आहे www.npci.org.in. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम डाव्या बाजूला ज्या 3 लाईन आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर कस्टमर ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलरवर क्लिक करायचं आहे बेसवर. सर्वप्रथम इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सीडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपली बँक सिलेक्ट करायची आहे. सपोज आता मला करायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र. मी घेतलं बँक ऑफ महाराष्ट्र. मी फक्त आता माझं ऑलरेडी बँक ऑफ महाराष्ट्रातच आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं बँक ऑफ महाराष्ट्र घेतो आहे. तुम्हाला दुसरी बँक घ्यायला पाहिजे जिथे तुमची सॅलरी होते. त्यानंतर इथे 3 ऑप्शन आहे. फ्रेश सीडिंग येथे ज्याचं मॅपिंग नाही आहे, पूर्वी आपण चेक केलं जसं तिथं मॅपिंगमध्ये माझं अकाउंट दिसत होतं. जर तिथे नसेल तर फ्रेश सीडिंग घ्या. ज्याचं बँक एकच असेल, शाखा वेगवेगळ्या असतील तर त्यांनी 2 नंबर ऑप्शन. आता अगोदर माझी बँक ऑफ इंडिया होती पण आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सॅलरी होते म्हणून मी तिसरं ऑप्शन घेतलं आहे. इथे अकाउंट नंबर टाकला आणि इथे कॅप्चा टाकून काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला OTP येईल, तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. आता यामध्ये दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र बँक येईल पण खरं तर तसं नाही पाहिजे. तुमची जुनी बँक आणि आत्ताची बँक वेगवेगळी येणार आहे. मी फक्त दाखवण्यासाठी महाराष्ट्र बँक निवडली. माझी पूर्वीची महाराष्ट्र होती म्हणून ते त्यात आलं आहे. परंतु तुम्ही वेगळी बँक निवडणार आहात त्यामुळे तुम्हाला हा मेसेज वेगळा येईल. यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आणि थोडा वेळ थांबायचं. त्यानंतर पेंडिंगचा मेसेज येईल, नंतर सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्यानंतर पुन्हा माय आधारच्या वेबसाईटला जाऊन स्टेटस चेक करावे. तिथे सीडेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल आणि मेल पण येईल. एकदा मेल बॉक्सला जाऊन मेल पण चेक करून घ्यायचा.